मित्रांनो, जीएस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण अहमदनगर अंगणवाडी भरतीबद्दल माहिती घेणार आहोत की जी अंगणवाडी भरती येणार आहे 2024च्या निवडणुका म्हटल्यावर खूप मोठी अशी भरती अंगणवाडीची येणार आहे. त्यांचं काही महिलांचं आंदोलन पण सुरू आहे. तर ही जी भरती आहे ती महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये जिल्हावाईज ही भरती असणार आहे. अहमदनगरमध्ये ही भरती कशा प्रकारे येईल, त्याच्यामध्ये कोणत्या वॅकन्सी असेल, तुमची शैक्षणिक पात्रता आणि शिक्षण काय असायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं वय कोणत्या गटात बसतं ते पहा. आपण याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामध्ये तुमची जी शैक्षणिक पात्र आहे, जी पात्रता असणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. त्याच्यानंतर याच्यामध्ये पदं कोणकोणत्या प्रकारची याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. सुरुवातीला आपण थोडीफार माहिती घेऊया. याच्यामध्ये ज्या विभागाचं नाव आहे, म्हणजे ह्या जो विभाग भरती घेणार आहे तो महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र असं या विभागाचं नाव आहे. याच्यामध्ये जो जिल्हा त्यांनी निवडला तो अहमदनगर आहे. म्हणजे ही भरती स्पेशल अहमदनगरमध्ये असणार आहे. या अहमदनगरमध्ये जे पद असतील ते सुपरवायझर आहे, त्याच्यानंतर वर्कर आणि हेल्पर आहे, असे 3 मुख्य पद आहे. याच्यामध्ये त्यांनी जी वयोमर्यादा सांगितली ती 18 ते 40 दरम्यान आहे. आणि तुमची जी योग्यता ती योग्यता 8वी पास, 10वी पास आणि 12वी पास असणार. आणि तुम्हाला जर ऑफिशियल वेबसाईट जर पाहिजे असेल यांची, तर ती womanchild.maharashtra.government.in अशी यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. जर तुम्हाला आणखी दुसरी ऑफिशियल वेबसाईट म्हणजे जिल्हावाईज पाहिजे असेल, म्हणजे अहमदनगरची ऑफिशियल वेबसाईट पाहिजे असेल, तिच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्याची मी लिंक देईल, तिच्यावर तुम्ही जाऊन तुमचा फॉर्म आताच सबमिट करून घ्या. जेव्हा तुमची वॅकन्सी ॲड येईल तेव्हा तुम्ही तिच्यावर जाऊन तुमची अपडेट करू शकता. आता पाहायला झालं तर अहमदनगर अंगणवाडी पोस्टमध्ये कोणकोणते असणार ते पहा. यामध्ये सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे ती आशा सहयोगी अशी एक पोस्ट आहे. ही शक्यतो 12वी पास महिलांसाठी असेल. त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका ही जी पोस्ट आहे ती डिग्री लेवलची आहे. म्हणजे ज्या महिलांचं डिग्री झालेली आहे. आता महिला म्हणजे तुमची आई असू शकते, तुमची ताई, तुमची बहीण म्हणतो आपण, किंवा तुमची वहिनी, तुमची बायको असू शकते. जर त्यांना अंगणवाडीमध्ये प्रवेश म्हणजे अंगणवाडीमध्ये सिलेक्शन करायचं असेल तर त्यांच्याकडे जी शैक्षणिक पात्रता आहे ती असल्या अशा ज्या पोस्ट आहे त्यानुसार असायला पाहिजे. तर अंगणवाडी पर्यवेक्षेसाठी त्यांना डिग्री महत्त्वाची आहे. त्यानंतर जर अंगणवाडी मदतनीस म्हणून जर त्यांचं सिलेक्शन पाहिजे असेल तर त्यांच्याकडे 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे. जर त्यांना अंगणवाडी सेविका जर व्हायचं असेल तर त्यांच्याकडे 10वी किंवा 8वी पास तरी असायला पाहिजे. आणि याचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईनही तुम्ही भरू शकता. त्यानंतर त्यांची पात्रता पाहूया कशा प्रकारे. इथं जर आपण पाहिलं त्या ज्या पोस्ट आहे त्या पोस्टनुसार तुमची शैक्षणिक पात्रता, तुम्हाला 8वी पास, तुम्ही 8वी पासवर फॉर्म भरू शकता. तुम्ही 10वी पास असेल तर तुम्ही 10वीवर ज्या तुमच्या पोस्ट आहेत त्या तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही 12वीच्या बेसवर जे आपले पोस्ट येतील त्या तुम्ही भरू शकता. आणि जर तुम्ही ग्रॅज्युएशन लेवल म्हणजे तुम्ही जर डिग्री मिळवली असेल, आता शक्यतो ज्या नवीन मुली त्यांची डिग्री झालेलीच असते, तर तुम्ही डिग्री लेवलवर तुमच्या ज्या गावात तुमचं लग्न होईल त्या गावात तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता. तुमचं जे एज लिमिट आहे ते अशा प्रकारचं असणार आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी 18 वयाच्या वरती असायला पाहिजे आणि कमीत कमी जास्तीत जास्त 40 वर्षाच्या आत असायला पाहिजे. शक्यतो ज्या महिला आहेत त्या 18च्या वरती आणि 40च्या आतच असतात. त्याच्यानंतर 40च्या नंतर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही आणि भरतही नाही. त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या भरती प्रक्रियेसाठी जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कागदपत्रे आता अवेलेबल पाहिजे. म्हणजे जेव्हा ही भरती येईल तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही लगेच फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे तुमची 8वी पास असाल तर 8वी पासची मार्कशीट लागेल. 10वीवर फॉर्म भरत असाल तर 10वीची मार्कशीट लागेल. 11वी किंवा 12वी जर फॉर्म भरत असाल तर 12वीची मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट लागतं. आणि जर डिग्री लेवलचं असेल तर डिग्रीच्या ज्या पूर्ण फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या मार्कशीट असतील त्या तुम्ही तिथे नोंदवू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जन्माचं प्रमाणपत्र म्हणजे TC आवश्यक आहे. तुम्हाला TC महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर स्थायी पत्ता म्हणजे तुम्ही रहिवासी प्रमाणपत्र, त्याच्यामध्ये तुम्ही नॅशनॅलिटी म्हणजे डोमिसाईल भरू शकता, डोमिसाईल देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचं राशन कार्ड, जे तुम्हाला राशन कार्ड म्हणजे माहिती असेल की ज्यावर आपण अन्नधान्य घेतो राशन कार्डवर, त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुख, त्याच्यानंतर शेवटून एक पेज असतं त्याच्यामध्ये तुमचं नाव असायला पाहिजे, हे महत्त्वाचं, ते राशन कार्ड. त्याच्यानंतर पहचानपत्र म्हणजे तुम्ही एक आधार कार्ड देऊ शकता किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही समजा तुमच्याकडे असेल तर तुम्ही मतदान कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता. याच्यापैकी एक प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे, म्हणजे डॉक्युमेंट असायला पाहिजे.
त्याच्यानंतर मूल निवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या तुमच्या गावात लग्न झालं, त्या गावात तुम्ही राहत असाल तिथलं तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असायला पाहिजे. ते प्रमाणपत्र तुम्ही ग्रामपंचायत मधून घेऊ शकता किंवा पोलीस पाटलाकडून घेऊ शकता. हे दोन ते तुम्हाला प्रमाणपत्र देतील. आणि लास्टमध्ये तुमचं आधार कार्ड अपडेट असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या महिलेचं आधार कार्ड अजून 12 ते 13 वर्ष झाले ते अपडेट नाही, तुम्ही ते अपडेट करून घ्या, त्याच्यात नंबर ऍड करून घ्या. ते तुमचं आधार कार्ड पूर्ण जन्मतारीख सगळं असायला पाहिजे. हे झाले तुमचे डॉक्युमेंट. जेव्हा तुमची ऍड येईल तेव्हा तुम्हाला हे डॉक्युमेंट असायलाच पाहिजे. त्यानंतर तुम्ही समजा जे तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट असतात, ज्याच्यात आपण सांगितलं 8वी 10वी 12वीची मार्कशीट, त्याच्यानंतर टीसी, तर त्याच्यानंतरही असे डॉक्युमेंट असतात की जे कास्ट आहे, जर तुमची कास्ट असेल तर तुमची कास्ट तिथे मागितली जातील. असे डॉक्युमेंट तुम्ही सबमिट जवळ ठेवा. जेव्हा ही पोस्ट येईल, व्हॅकन्सी येईल, तेव्हा तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. आता लास्टमध्ये या अंगणवाडी जे अहमदनगरची अंगणवाडी भरती आहे त्याच्यामध्ये तुम्ही निवड प्रक्रिया कशी असणार ते पहा. आपण याच्या अगोदर महाराष्ट्राचं, त्याच्यानंतर आपण आणखीन एक जिल्ह्याचं, अमरावती जिल्ह्याचं वाला, आता अहमदनगर जिल्ह्याचं आहे. जर तुमचं सिलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमची गुणवत्तेनुसार तुम्हाला सिलेक्शन घेतलं जातं. म्हणजे जर तुम्ही 8वी फॉर्म भरत असाल आणि 8वी मध्ये तुमचे समजा इतर महिला म्हणजे समजा 100,000 महिलांनी फॉर्म भरला, त्यांच्या टक्क्यापेक्षा जास्त टक्के तुम्हाला मिळाले असेल 8वी 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवलवर, तर तुमची मेरिट लिस्ट लागत असते. ज्यांचे हायेस्ट मार्क असतात ते वरती असतात, लिंक म्हणजे वरती, त्याच्यानंतर तुम्ही 2 नंबर 3 नंबर अशा लिंक लिस्ट लागत असते. त्या लिस्टनुसार जर तुमचं नाव पहिलं मेरिट लिस्ट मध्ये असेल तर तुम्हाला एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं. म्हणजे तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या ऑफिसमध्ये बोलवलं जातं. तिथे तुमची एक मेरिट लिस्ट लागते डॉक्युमेंटनुसार. त्याच्यानंतर तुमची एक मुलाखत होत असते. जेव्हा तुमची मेरिट लिस्ट लागते तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं जातं. तुमचा इंटरव्ह्यू झाला तर तुमचं सिलेक्शन म्हणजे त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे, म्हणजे सांगितली womenchild.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचा रिझल्ट तिथे लागतो. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आता तुम्ही या अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म कसा भरू शकता ते पहा. तर मित्रांनो, किंवा तुमची आई आणि तुमची ताई असेल तर तुमच्या ताईंना सांगा की त्यांचे तुम्ही 2 प्रकारे फॉर्म भरू शकता. एक म्हणजे तुम्ही ऑनलाईनचा हा सर्वांनाच माहिती की जेव्हा ऍड येते तेव्हा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. पण ऑफलाईन जर भरायचं असेल तर तुम्ही ज्या गावात असतात त्या गावाच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. किंवा जर महानगरपालिका म्हणजे तुम्ही शहरामध्ये असाल आणि तिथे नगरपालिका असेल तर तिथे एक विभाग असतो, त्याचं नाव महिला व बाल विकास विभाग असतं. त्या विभागात जाऊन तुम्ही तुमचा आताच ऍप्लिकेशन देऊन ठेवा. म्हणजे जेव्हा ही ऍड येईल तेव्हा तुम्हाला सिलेक्शनची प्रोसेस सोपी होऊन जाईल, कारण की तुमचा लगेच नंबर लागण्याचे जास्त असतात. हे झालं. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा तर ऑनलाईन असा भरा की एक वेबसाईट आहे, माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये देईल, मी तिच्यात जा, तिच्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे एक डायरेक्ट महिला व बाल विकास विभागाचं साईट ओपन होईल. त्या साईटवर जाऊन तुम्ही अंगणवाडी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा. आणि ऑनलाईन अर्ज करताना तिथे शैक्षणिक पात्रता टाका, तुमचं नाव टाका, पालकाचे नाव टाका, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि पत्ता असं टाकून तुम्ही अर्ज सबमिट करा. जेव्हा व्हॅकन्सी येईल तेव्हा मी अपडेट दिलंच, आणि तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला लगेच अपडेट पडून जाते. त्यानंतर तुमचं सिलेक्शनची कसं होतं ते, तर तुम्ही तुमचं गुणवत्ता तुमची चेक केली जाते, त्यांचं कागदपत्र पडताळणी होते, नंतर मुलाखत होते. या मुलाखतीच्या आधारावर तुम्हाला किती गुण मिळतात, तुमचं सिलेक्शन होईल का नाही हे तुमचं तिथे फिक्स होणार आहे. आणि तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुमचा रिझल्ट चेक करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला आपलं ह्या व्हिडिओ ज्या महिलाला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा. जर तुमचे काही प्रश्न असतील त्यांना कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.